हॅलो अचिवर्स, वेलकम टू अचिवर्स क्लासेस. लास्ट लेक्चर मध्ये आपण स्टार्ट केलं होतं इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन आपण बघत होतो. ओके, इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस, देर आर 6 टाइप्स ऑफ एव्हिडन्सेस. टोटल किती एव्हिडन्सेस आहेत? 6. त्यातला पहिला होता मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस, अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस, त्याच्यानंतर वेस्टिजियल ऑर्गन, पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्सेस, आफ्टर दॅट कनेक्टिव्ह लिंक, अँड लास्ट वन दॅट इज एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस. देर आर टोटल 6 एव्हिडन्सेस दॅट प्रूव्स की वी हॅव अ कॉमन अँसेस्टर. हे सगळं काय प्रूव्ह करतात की आपल्याकडे आपण एकाच अँसेस्टर पासून काय झालेलो आहोत, डिराइव्ड झालेलो आहोत, आणि आपली सगळ्यांची उत्क्रांती झालेली आहे, इव्होल्युशन झालेलं आहे. हे आपल्याला काय शिकवतं? हे एव्हिडन्सेस आपल्याला ते प्रूफ देतात. ओके, सो वन बाय वन आपण बघितलं होतं. सगळ्यात पहिलं बघितलं होतं आपण मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. मॉर्फोलॉजिकलचा अर्थ होतो बाह्य स्वरूप बघता, बाहेरून बघता. बाहेरून बघता आपल्याला काय दिसतं? माउथ. जे 2 ॲनिमल्स आपण बघितले होते, कोणकोणते 2 ॲनिमल्स आपण बघितले होते रे? आपण बघितलेला होता डॉग, दोन मिनिटं. ओके, मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स मध्ये आपण काय बघितलं होतं बघा. 2 ॲनिमल्स आपण घेतले, दोन्ही प्रजाती वेगवेगळ्या आहेत, दोन्ही स्पेसिस वेगळ्या आहेत. त्यांच्या माउथची पोझिशन, त्यांच्या नोजची पोझिशन, आईची पोझिशन, ओके, स्ट्रक्चर ऑफ नोस्ट्रिल, स्ट्रक्चर ऑफ माउथ, आणि थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर. याच्यावरनं काय लक्षात येतं की कदाचित यांचा अँसेस्टर एकच असेल, बट त्यांच्यामध्ये बदल होत 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 जाऊन इतके चेंजेस झालेत की 2 ॲनिमल आता वेगवेगळे दिसतात. ओके, बट दे आर फ्रॉम द कॉमन अँसेस्टर. हे झालं प्लांटच्या बाबतीत. आपण याच्या बाबतीत सुद्धा सेम बघितलं होतं. कोणाच्या बाबतीत? प्लांटच्या बाबतीत. सॉरी, ते ॲनिमल्सच्या बाबतीत होतं. प्लांटच्या बाबतीत सुद्धा आपल्याला हे कशावरनं लक्षात येतं की लिप्सचा शेप कसा आहे, लिप्सचं व्हेनेशन कसं आहे, आणि पेटिओल्स. सॉरी, यावरनं आपल्या काय लक्षात येतं की हे सुद्धा सगळे प्लांट सुद्धा एकाच कॉमन अँसेस्टर पासून काय झालेले आहेत, डिराइव्ड झालेले आहेत. हे बघितलं होतं आपण. कोणते एव्हिडन्सेस? मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स. आता बघूया अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस. अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस म्हणजे काय की अशा प्रकारचे एव्हिडन्सेस की ज्याच्यामध्ये आपल्याला शरीराच्या आतमध्ये बघावं लागतंय. उदाहरणार्थ काय बघा, इथे आपण एक्झाम्पल बघितले होते ह्युमन हँड, त्याच्यानंतर 4 लेग ऑफ ऑक्स, त्याच्यानंतर फ्लिपर ऑफ वेल, आणि पॅटेजियम ऑफ बॅट. जर हे बाहेरून आपण बघितलं तर आपल्या लक्षात येत नाहीत की हे सेम असतील, कॉमन असतील. बघितलं तर असं वाटतं बघा, हात बघा, माझा हात बघा, बैलाचा पाय बघा, याच्यामध्ये काही साम्य आहे का? बाहेरून बघता बघता आपल्याला अजिबात साम्य दिसत नाही. बट जेव्हा आपण त्याचं इंटरनल स्ट्रक्चर बघतो, इंटरनल स्ट्रक्चर मध्ये आपण काय बघतो की शेप ऑफ बोन बघतो, बरोबर, जॉईंट्स ऑफ बोन बघतो, आपण स्ट्रक्चर ऑफ बोन्स बघतो. ह्याच्यावरनं मात्र आपल्या असं लक्षात येतं की हे सुद्धा एकाच कॉमन अँसेस्टर पासून डिवाइड झालेले आहेत, आणि नंतर ज्याचा जसा जसा यूज आहे तो यूज केल्यामुळे त्याच्या हाडांचं स्ट्रक्चर जरा बदललेलं आहे. बाकी जर सगळ्यांचा विचार केला आपण तर बघा, जवळजवळ सगळ्यांचे बोनचे जॉईंट्स देखील कसे आहेत, सेम आहेत. ओके, याच्यावरनं आपल्या काय लक्षात येतं की दे आर ऑल्सो डिराइव्ड फ्रॉम द कॉमन अँसेस्टर. ओके, तिसरं एव्हिडन्स आहे दॅट इज नथिंग बट द वेस्टिजियल ऑर्गन. वेस्टिजियल ऑर्गन काय शो करतं की शरीरामध्ये असे काही ऑर्गन्स असतात जे ऑर्गन्स यूज मध्ये नाहीयेत. जे ऑर्गन्स यूज मध्ये आहेत ते हळूहळू हळूहळू डेव्हलप होत जातात, आणि जे ऑर्गन आपल्या यूज मध्ये नाहीयेत ते ऑर्गन डिजनरेट होत जातात, डिस्टिंक्ट होत जातात, नष्ट होत जातात, जे आपल्या युजलेस असतात, आपल्या काही कामाचे नसतात. उदाहरणार्थ आपण बरेचसे ऑर्गन्स या ठिकाणी बघितलेले होते. पहिलं बघितलं होतं कॉकिक्स,
त्याच्यानंतर बघितलं विजडम टीथ, त्याच्यानंतर बघितलं होतं अपेंडिक्स, एअर पिना अँड हेअर ऑन अ बॉडी. हे असे बॉडी ऑर्गन्स आहेत, पार्ट आहेत की जे हळूहळू आपल्या शरीरामधनं डिस्टिंक्ट होत आहेत, डिजनरेट होत आहेत, नष्ट होत आहेत. समजलं सगळ्यांना? ओके. सो जे बॉडी पार्ट्स आपण यूज मध्ये आणतोय ते आपल्या शरीरामध्ये आपल्याला उपयोगाचे आहेत. मग ह्याच्यावरनं काय लक्षात येतं तुमच्या, की बघा आदी मानव कधीतरी कच्चं मांस खात होता, झाडाचा पालापाचोळा खात होता, कंदमुळं खात होता, रूट्स खात होता. एखादा जर मेलेला अॅनिमल त्याला सापडत असेल तर ते कच्चं मांस सुद्धा तो खात होता. ओके. याच्यासाठी त्याला शरीरामध्ये अपेंडिक्सची गरज होती, म्हणून त्याच्या शरीरामध्ये डेव्हलपमेंट झाली अपेंडिक्सची. याच्यासाठी त्याला विजडम टीथची आवश्यकता होती, म्हणून त्याच्या शरीरामध्ये डेव्हलपमेंट झाली विजडम टीथची. बट जसा जसा काळ पुढे पुढे सरकत गेला, माणूस प्रत्येक अन्न हे शिजवलेलं अन्न खायला लागला. ते अन्न मऊ झालं, रुचकर झालं आणि ते मऊ अन्न खाण्यासाठी आता त्याला या विजडम टीथची आवश्यकता नाही. सिमिलरली आता माणूस झाडाचा पाला पाचोळा खात नाही, त्याच्यामुळे सेल्युलोज, त्या झाडाच्या पानांमध्ये किंवा लिफी व्हेजिटेबल्स मध्ये जे सेल्युलोज असतं ते सेल्युलोज कच्चं खात नाही ना. आपण भाजीपाला कच्चा खातो का? मेथी आणली आणि पाला खायला लागलो आपण, शिजवतो ना आपण. शिजवल्यामुळे काय होतं, तिथल्या सेल्युलोजचं डायजेशन होऊन जातं. बट पूर्वीच्या काळी अशी शिजवण्याची प्रक्रिया नव्हती, म्हणून ते झाडाचा पालापाचोळा किंवा भाजीपाला पचवण्यासाठी त्याला कशाची आवश्यकता होती? सेल्युलोजची आवश्यकता होती. सॉरी, याच्यामध्ये होतं सेल्युलोज, आणि सेल्युलोज पचवण्यासाठी त्याला बॅक्टेरियाची आवश्यकता होती. जे गुड बॅक्टेरिया कशामध्ये होते? अपेंडिक्स मध्ये होते. ओके. बट आता कच्चा भाजीपाला तर आपण खातच नाही, सो दॅट ते पचवण्याचा प्रश्नच येत नाही, आणि म्हणून आजच्या शरीरामध्ये अपेंडिक्सची कोणतीही आवश्यकता नाहीये. बट असं आहे का की जे ऑर्गन्स आपल्या शरीरामध्ये युजफुल नाहीयेत ते कोणाच्या शरीरामध्ये युजफुल नाहीयेत? असं आहे का? नाही. बघा, फॉर एक्झाम्पल अपेंडिक्स आपल्या शरीरामध्ये आहे, बट ती युजलेस आहे. सेम अपेंडिक्स काऊ, बफेलो, ऑक्स या रुमिनंट अॅनिमल्स कडे आहेत, ज्यांच्यासाठी ते आवश्यक आहे. कारण ते अॅनिमल्स आजही काय खातायत? पालापाचोळा खातायत, चारा खातायत, गवत खातायत. हो की नाही? सो याच्यासाठी त्यांना कशाची आवश्यकता आहे? अपेंडिक्सची आवश्यकता आहे. सो दॅट त्यांच्या शरीरामधली अपेंडिक्स ही वेल डेव्हलप्ड आहे ऍज कम्पेअर्ड टू ह्युमन. आलं लक्षात? सो ह्या वेस्टिजियल ऑर्गन्स वरनं लक्षात येतं की जे वेस्टिजियल ऑर्गन आपल्या शरीरामध्ये आहेत जे युजलेस आहेत, बट ते काऊ, बफेलो, रुमिनंटच्या शरीरामध्ये आहेत, पण ते युजफुल आहे. सो दॅट मला असं वाटतंय की हे दोन्हीही अॅनिमल्स कदाचित यांचं अँसेस्टर कॉमन असेल, बरोबर. पण काऊ, बफेलो आजही चारा खातायत, आणि सो दॅट ते हळूहळू हळूहळू त्यांच्या दिशेने डेव्हलप होत गेले, आपण आपल्या दिशेने डेव्हलप होत गेलो, आणि दोघांमध्ये काहीतरी डिफरन्सेस निर्माण झाले, चेंजेस झाले असं आपल्याला म्हणता येईल. ओके. बट सगळे हे कॉमनच अँसेस्टर्स पासून असावेत असं तरी मला वाटतं. ओके. सो आजचा आपला टॉपिक आहे दॅट इज नथिंग बट द इव्हिडन्स नंबर 4, आणि त्या इव्हिडन्सचं नाव आहे काय? पॅलेंटोलॉजिकल इव्हिडन्सेस. ओके. सो पॅलेंटोलॉजिकल इव्हिडन्सेसची सुरुवात करताना मला एक प्रश्न पडतो की विच ऑर्गॅनिझम्स एक्झिस्टेड मिलियन्स ऑफ इयर्स अगो? हाऊ कॅन वी टेल दिस? किती मिलियन्स ऑफ इयर्स अगो, बरोबर, मिलियन्स वर्षांच्या अगोदर कोणते अॅनिमल्स अस्तित्वात होते हे आपल्याला कसं कळेल रे? कशावरनं कळेल? आता मला मग एक टाइम मशीन बनवावी लागेल, त्या टाइम मशीन मध्ये मला बसावं लागेल. मी मिलियन्स ऑफ इयरचा टाइम टाकला आणि मी मागे गेलो आणि मग मला डायनासोर्स दिसले. वाव, किती छान आहेत डायनासोर्स. तिथं मला धैर्य दिसला. वाव, धैर्य किती मस्त आहे. पण तो त्या काळात आदिमानव होता, आता तो धैर्य. असं शक्य आहे का? तो मला जाऊन बघता येईल का? ते अॅनिमल्स मला बघता येतील का? नाही सर. मग मला कसं बघता येईल? सो द बेस्ट सोर्स टू सी द एक्झिस्टिंग अॅनिमल इज अर्थ. काय आहे? अर्थ, आपली माती. ओके. आता जी अर्थ आहे, जी आपली अर्थची क्रस्ट आहे, ही क्रस्ट जी आहे ही वेगवेगळ्या डिफरंट पार्ट्स मध्ये डिवायडेड आहे. यस ऑर नो? हा, का सलग एकच प्रकारचा थर आहे? देर आर डिफरंट रॉक्स. काय झालं? मिलियन्स ऑफ इयर्स अगो देर आर सम नॅचरल कॅलॅमिटीज घडून आल्या त्यावेळेस.
कोणकोणत्या नॅचरल कॅलॅमिटीज असतील? सर, रेनफॉल असेल, हेवी रेनफॉल पडला, पाऊस पडला, त्याच्यामुळे फ्लड सिच्युएशन आली. फ्लड सिच्युएशन आल्यामुळे सगळेच्या सगळे अॅनिमल्स वाहून गेले. ओके, आणि ते वाहून गेल्यानंतर त्यांच्यावर माती साचली, थर साचला मातीचा. हळूहळू हळू मिलियन्स ऑफ वर्ष झालेत ना, मिलियन्स ऑफ वर्षानंतर ते अॅनिमल्स खाली गाडले गेले. अजून कोणी मेला असेल तर तोही ते गाडला गेला, पुढेही ते गाडला गेला. अशा पद्धतीने वेगवेगळे जीव काय झाले, जमिनीखाली गाडले गेले. येस ऑर नो? येस. मग फ्लड सिच्युएशन असेल, एखाद्या वेळेस वादळ आलं असेल, भूकंप झाला असेल, भूकंप अर्थक्वेकमुळे ते जमिनीखाली गाडले गेले असेल, किंवा व्होल्कॅनिक इरप्शन झाला असेल, ज्वालामुखीचा उद्रेक झाला असेल. सो दॅट ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स वेअर प्रेझेंट ऍट दॅट टाइम, त्या काळामध्ये जे अॅनिमल्स प्रेझेंट होते, दे अॅनिमल्स गेट ब्युरिड अंडर द अर्थ क्रस्ट, अर्थच्या क्रस्ट खाली ते गाडले गेले, ब्युरिड झाले. ओके, आणि मग आता तर तुम्हाला माहिती आहे, हा मासल भाग आहे आपला, हा फ्लेशी पार्ट आहे आपल्या बॉडीचा, हा राहील काय ऍज इट इज? हा तर नष्ट होणार आहे, डिग्रेड होणार आहे, बिकॉज ऑफ द बॅक्टेरिया विच आर प्रेझेंट इन द अर्थ क्रस्ट. ते त्याला आपल्याला सडून टाकतील, कुजून टाकतील. पण आपल्या शरीरामध्ये जे असणारे हाड आहेत, ही मात्र डिजनरेट सहजासहजी लवकर होत नाही. ते मिलियन्स ऑफ इयर्स पण काय राहू शकतात, जमिनीच्या खाली राहू शकतात. ओके, सो आता जितका जुना अॅनिमल असेल, बघा ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, जो अॅनिमल जेवढा जुना असेल तो तेवढा खाली असेल, त्याच्यावर माती आली, मग आणखी काही वर्षानंतर काही अॅनिमल्स इथे गाडले गेले. ओके, सो हे कशावरनं लक्षात येईल? तुमच्या रॉकच्या लेवलवरनं, की कोणत्या पार्ट मध्ये हा ऑर्गॅनिझम एक्झिस्ट करतो. ओके, सो या एक पद्धत आहे. आणि आणखी एक पद्धत आहे, ती म्हणजे कार्बन डेटिंग. कोणती पद्धत आहे? हा, मग ती कार्बन डेटिंग पद्धत काय आहे ती आपण आता बघूया. चला, हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. डिफाईन फॉसिल्स. फॉसिल्स म्हणजे काय हे डिफाईन करा. एक्सप्लेन इम्पॉर्टन्स ऑफ फॉसिल ऍज अ प्रूफ ऑफ इव्होल्युशन. इव्होल्युशनच्या प्रूफ मध्ये फॉसिलचं काय इम्पॉर्टन्स आहे हे सिद्ध करा, किंवा तुम्ही लिहून दाखवा. ओके, सो मी डायरेक्ट क्वेश्चन आणि त्याचा आन्सरच या ठिकाणी घेतलंय, आणि याच्यामध्ये कार्बन डेटिंग ही पद्धत सुद्धा तुमची क्लिअर होईल. ठीक आहे, पहिले तर फॉसिल म्हणजे काय, तर फॉसिल लक्षात ठेवताना तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्यात. पहिली गोष्ट म्हणजे रिमनंट्स, आणि दुसरी गोष्ट म्हणजे इम्प्रेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स. ठसे, इम्प्रेशन्स मीन्स काय, ठसे. आता उदाहरणार्थ बघा, एखादा साबण घ्या आणि ती घ्या चावी, आणि तिला प्रेस करा, प्रेस करा आणि ती चावी काढून घ्या, काय तयार होईल रे? इम्प्रेशन. त्याला काय म्हणतात? इम्प्रेशन. सिमिलरली रिमिनंट्स. रिमिनंट्स म्हणजे काय? उरलेला भाग, शरीराचा उरलेला भाग, त्याला अवशेष म्हणतात. मराठीमध्ये काय म्हणतात? अवशेष. उदाहरणार्थ आपल्याला जमिनीखाली गाडून टाकलं तर हा सगळा भाग काय होईल? तुमचा नष्ट होऊन जाईल. फक्त काय शिल्लक राहील? तुमचे हाड. काय शिल्लक राहतील? हाड. त्याला काय म्हणणार आपण? रिमिनंट. किंवा काय शिल्लक राहतं? इम्प्रेशन्स ऑफ ऑर्गॅनिझम्स विच गेट ब्युरिड, जे जमिनीखाली गाडले गेलेले, रिमेन्स प्रिझर्व्ड अंडरग्राउंड. प्रिझर्व होतं अंडरग्राउंड मध्ये, सुरक्षित राहतं. जो भाग सुरक्षित राहिलेला आहे त्या रिमनंट पार्टलाच काय म्हणतो आपण? फॉसिल असं म्हणतो. काय म्हणतो? फॉसिल. ओके, सो या स्टडी ऑफ फॉसिल, जो फॉसिलचा जो स्टडी आहे हा एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे. कशामध्ये? इव्होल्युशनच्या स्टडीमध्ये. उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ एक गोष्ट मी सांगतो की तुम्हाला कितपत पटते हे बघा. ओके, आता 500 ते 500 नको, आपण 50,000 इयर्स अगोचा एक माणूस घेऊया. ठीक आहे, 50,000 वर्षापूर्वीचा माणूस, म्हणजे तो आदिमानव असेल कदाचित. येस ऑर नो? आता त्याच्या तोंडाची साईज कशी असेल? एक्झॅक्टली माझ्यासारखी असेल का? त्याचे जे स्कल असेल, स्कल म्हणजे खोपडी, त्याच्या खोपडीची साईज आणि माझ्या खोपडीची साईज सेम असेल का? काय वाटतं तुम्हाला, काय असू शकेल? सेम असेल? काय डिफरन्सेस असतील कदाचित? बघा, साईज, पहिला मुद्दा याने सांगितला साईज. त्याची साईज छोटी असेल, माझी साईज मोठी आहे का? त्याची साईज मोठी असेल, माझी साईज छोटी आहे? त्याची साईज मोठी असेल का? कारण मी कालच सांगितलं
की त्याला विजडम टीथ होते सो दॅट त्याचा जबडा मोठा होता. आता जबडा मोठा म्हणजे डोक्याची साईज पण मोठी झाली. येस ऑर नो? म्हणजे त्याची जी स्कल असेल या स्कलची साईज मोठी आहे, आपल्या स्कलची साईज छोटी आहे. सो दॅट आपण असं म्हणू शकतो का की त्याच्या बॉडी पार्ट्स म्हणजे त्याच्यानंतर ज्या ज्या जनरेशन्स आल्यात या जनरेशन्स मध्ये इव्होल्युशन घडलेले, उत्क्रांती घडून आली आणि हळूहळू तोंडाची साईज छोटी छोटी होत गेली. का? कारण विजडम टीथ आपल्याकडे आता वर्क करत नाहीत. विजडम टीथ वर येत नाहीत आपल्या बॉडीमध्ये, इथे जबड्यामध्ये. सो दॅट कारण जबड्याची साईजच छोटी झाली आहे ना, सो दॅट त्याला वर यायला जागाच नाहीये. समजतंय तुम्हाला एव्हरीवन? कळतंय का? सो याच्यावरनं काय लक्षात येतं? आता हे कधी लक्षात येईल? आदिमानवाला भेटायला जावं लागेल का? नाही. हे कशावरनं लक्षात आलं? त्याच्या फॉसिलवरनं. कशावरनं लक्षात आलं? फॉसिलवरनं. शिवाय कोणत्या एज मध्ये कोणता ऍनिमल होता हे आपण शोधून काढू शकतो एका मेथडने. त्या मेथडचं नाव आहे कार्बन डेटिंग. समजा तुम्ही आता इथे उत्खनन करतायत, तुम्हाला आपल्याला घर बांधायचं, आपण माती खणतोय आणि माती खणता खणता एक सापळा सापडला. असा सापडला, ओके. पण आता मला प्रश्न पडला की हा कधी गाडला गेला असेल? 10 वर्ष, 100 वर्ष, 200, 500, 1000, 2000 वर्षापूर्वीचा आहे का? सो दॅट ते आपण हाडं घ्यायची, त्याला आपण फॉसिल म्हणूया. रिमिनंट ऑर इम्प्रेशन्स ऑफ ऑर्गॅनिझम. उचलला आपण आणि एका लॅब मध्ये घेऊन गेलो आणि सांगितलं, दया सीआयडी मधला, दया इसको चेक करो और पता करो कि इसको कब जमीन के नीचे गाड़ा गया है, दफन किया है, गाड़ा नहीं. ओके. मग चला, मग तो डॉक्टर एक आहे, डॉक्टर तो चष्मा घालतो, मग तो काहीतरी अभ्यास करतो आणि सांगतो, अरे ये तो 100 साल पुराना है. आता त्याला कसं माहिती पडलं 100 साल पुराना आहे? सो दॅट 100 साल कसा पुराना आहे हे शोधण्यासाठी एक मेथड आहे आणि त्या मेथडचं नाव काय आहे? कार्बन डेटिंग. चला मग आता कार्बन डेटिंग शिकून घ्या की कार्बन डेटिंगच्या पद्धतीने एज कसं इव्हॅल्युएट केलं जातं, एज कसं काढलं जातं. ओके. चला आता ह्याच्या नावामध्येच एक मेथड लपलेली आहे, ती म्हणजे काय? कार्बन डेटिंग. कार्बन मध्ये कोणाचा संबंध आहे? कार्बन. आता आपल्या शरीरामध्ये जेव्हाही माणूस जिवंत असतो तेव्हा कार्बनचं कंझम्पशन करत असतो, बरोबर? उदाहरणार्थ शुगर किंवा ग्लुकोज घ्या. ग्लुकोज, आपण ग्लुकोज खातो किंवा जेही खातो त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? ग्लुकोजमध्ये. आपण जेही खातो, आपलं शरीर फक्त कोणाला ओळखतं? ग्लुकोजला. आणि ग्लुकोज पासूनच काय तयार होते? एनर्जी तयार होते आणि ती एनर्जी आपण युटिलाइज करत असतो आपल्या डे टू डे वर्क मध्ये. या ग्लुकोजचा फॉर्म्युला काय सर? C6H12O6. म्हणजे याच्यामध्ये काय रे? या ग्लुकोज मध्ये सर कार्बन आहे, हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे. म्हणजे आपण रोज कार्बन खातो का रे? येस. अल्टिमेटली आपण जे काही खातो त्यात कार्बन असतच असतं. त्याच्यामध्ये काय असतं? कार्बन. ओके. सो या कार्बन पासून सर आपल्याला एनर्जी मिळते आणि 2 प्रकारचे कार्बन असतात. एक आहे कार्बन 12 आणि एक असतो कार्बन 14. याला म्हणतात आयसोटोप ऑफ कार्बन. आयसोटोप ऑफ कार्बन. आयसोटोप ही कन्सेप्ट मी तुम्हाला नंतर कधीतरी एक्सप्लेन करेल की आयसोटोप म्हणजे काय. ओके. फक्त आता लक्षात ठेवा की हा आयसोटोप आहे, मराठीमध्ये त्याला समस्थानिके असं म्हणतात. ठीक आहे, सोडा, फॉरगेट इट. आयसोटोप लक्षात ठेवा. आयसोटोप म्हणजे एकाच वडिलांचे 2 मुलं असं समजा हवं तर. दोघांमध्ये सेम जेनेटिक्स आहेत, सारखेत, फक्त याच्याकडे याचा मास किती आहे? 12. याचा मास नंबर किती आहे? 14. ऍटॉमिक मास. याचा ऍटॉमिक मास 12 आहे, याचा ऍटॉमिक मास किती आहे? 14. न्यूट्रॉनच्या संख्या चेंज झाल्यामुळे असं होतं. मी सांगेल ते कधीतरी, तुम्हाला सांगेल आयसोटोप म्हणजे काय असतं. ठीक आहे. सो आता हा जो कार्बन 14 आहे हा आहे रेडिओ ऍक्टिव्ह. काय आहे? रेडिओ ऍक्टिव्ह. रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट. बघा काही एलिमेंट जे असतात ना हे खूप हेवी असतात आणि त्यांच्यामध्ये खूप एनर्जी असते. काय? भरभरून एनर्जी असते. सो दॅट ते काय असतात? अनस्टेबल. हा एलिमेंट कसा आहे रे? अनस्टेबल आहे. हा आयसोटोप एलिमेंट नाही, आयसोटोप कसा आहे? अनस्टेबल. मग हा स्टेबल होण्यासाठी, हा एलिमेंट स्टेबल होण्यासाठी काय करतो रे? कंटिन्युअसली एनर्जी इमिट करतो.
कंटिन्युअसली एनर्जी काय करतो, इमिट करतो, बाहेर सोडतो. कशाच्या फॉर्म मध्ये रे, तर हा एनर्जी इमिट करतो इन द फॉर्म ऑफ अल्फा रेज, बीटा अँड गॅमा पार्टिकल्स. अल्फा पार्टिकल, बीटा पार्टिकल अँड गॅमा पार्टिकलच्या फॉर्म मध्ये हा एनर्जी काय करत असतो, रिलीज करत असतो. मग ती एक्स्ट्रा एनर्जी रिलीज केली की तो स्टेबल होण्याचा प्रयत्न करतो. ओके, सो शरीरामध्ये जेव्हाही आपण एनर्जी कंझ्युम करतो, काहीही खातो, तेव्हा शरीरामध्ये माणूस जोपर्यंत जिवंत असतो, माणूस जोपर्यंत जीवन असतो तोपर्यंत माणसाच्या शरीरामध्ये कार्बन 12 आणि कार्बन 14 याचे नंबर्स कसे असतात, सेम असतात. उदाहरणार्थ जर घ्यायचं म्हटलं, जर आपल्या शरीरामध्ये 100 मॉलिक्युल्स आहेत कोणाचे कार्बन 12 चे, तर कार्बन 14 चे पण किती मॉलिक्युल्स असतील, 100च असतील. हे कधीपर्यंत, जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत. एकदा का माणूस मेला, माणूस म्हणजे तुम्ही मी, आपण जर मेलो, मेल्यानंतर मात्र काय होतं, कार्बन 12 ची संख्या ऍज इट इज राहते, 100च राहते, आणि कार्बन 14 ची संख्या मात्र कमी कमी होत जाते. कारण का, कारण तो रेडिओ ऍक्टिव्ह आहे, तो अनस्टेबल आहे, तो एनर्जी इमिट करत राहील नेहमी, म्हणजे लॉस करतो एनर्जी. एनर्जी जर लॉस करत राहिलाय तर याची संख्या हळूहळू हळूहळू काय होत जाईल, कमी 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 होत जाईल. समजलं? हे समजण्यासाठी एक उदाहरण घेऊया. एक व्यक्ती जो मेलाय आणि त्याच्याकडे होते 2000 रुपये. त्याच्याकडे किती रुपये होते, 2000 रुपये, आणि ते 2000 रुपये त्याला खूप प्रिय होते. तो म्हणाला की जर मी मेलो तर हे 2000 रुपये माझ्या बरोबर दफन करा, नाही तर मी भूत बनून येईल परत. लोक घाबरले, लोक म्हणाले नाही नाही 2000 रुपये तर द्यावे लागतील. मग ते 2000चं डिवायडेशन त्याने वेगळं केलेलं होतं. 1000 रुपये होते ते 10 रुपयाचे कॉइन्स होते, 1000 रुपये, आणि दुसरे 1000 रुपये होते ते 500च्या 2 नोटा होत्या. करेक्ट? समजलं? आता ते त्या माणसाबरोबर पुरून टाकलं जमिनीमध्ये. जा बाबा, तू पण नको, तुझं भूत पण नको, तुझे पैसे पण नको. आता 15-20 वर्षानंतर किंवा 50 वर्षानंतर आता बाबाला काढलं बाहेर परत पूजा करण्यासाठी म्हणून. आता काय शिल्लक राहील तिथे, बाबा इन द फॉर्म ऑफ हार्ड फॉसिल, फॉसिल असेल बाबाचा. पण 10 रुपयाचे कॉइन्स ऍज इट इज असतील, गंजलेले असतील पण ऍज इट इज असतील, आणि 500च्या नोटा मात्र थोड्याशा कमकुवत झालेल्या असतील, जीर्ण झालेल्या असतील. बाबाची पूजा वगैरे केली, ते असतं एक युगांडामध्ये एक मेथड म्हणजे पद्धत आहे, त्या ममीजला दरवर्षी ते बाहेर काढतात, त्यांची पूजा करतात, परत गाडून टाकतात. तसं काहीच आपण केलं असं समजा. परत 50 वर्षाने बाबांना बाहेर काढला. आता ही काय दिसेल तुम्हाला, फॉसिल तर शिल्लक आहेच बाबांमध्ये प्रिझर्व केलेलं, पण 10-10चे कॉइन्स ऍज इट इज असतील, म्हणजे 1000 रुपीज ऍज इट इज आहेत. बट जे दुसरे नोटांचे 1000 आहेत ते मात्र आता गायब झाले. सिमिलर कन्सेप्ट लक्षात ठेवा. कार्बन 12 म्हणजे तुमचे 10-10चे कॉइन्स आहेत, आणि कार्बन 14 म्हणजे तुमच्या नोटा आहेत, ज्या हळूहळू तुमच्या शरीरामधनं काय होणार आहेत, नष्ट होत जाणार आहे मेल्यानंतर. जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत दोघांची संख्या सेम आहे. आता असं लक्षात घ्या, बघा अगोदर होते 100 मॉलिक्युल्स. ओके, 100 मॉलिक्युल्स, नंतर काही वर्षांनी झाले ते 98 मॉलिक्युल्स. सो सायंटिस्ट लोकांना माहितीये की 2 मॉलिक्युल्स डिग्रेड व्हायला 50 वर्ष लागतात. किती वर्ष लागतात, 50 वर्ष. एक किंवा असा हिशोब घ्या की एक मॉलिक्यूल नष्ट व्हायला किती वर्ष लागतात, 25 इयर्स लागतात. किती वर्ष लागतात. हा, आता त्या बाबाला आपण बाहेर काढलं आणि आपल्याला त्यांच्या शरीरामध्ये कार्बन 14 चे किती मॉलिक्यूल सापडले रे, 95 मॉलिक्यूल. त्या दयाने ते चेक केलं, अरे याच्या शरीरामध्ये किती आहे कार्बन 14 ची संख्या, 95. ओके, 95 म्हणजे किती कमी झाले सर, 5 कमी झाले. किती कमी झाले, 5. एका मॉलिक्यूलला किती वर्ष लागतात नष्ट व्हायला, 25 इयर्स. असे किती मॉलिक्युल्स नष्ट झालेत, 5 मॉलिक्युल्स नष्ट झाले. मल्टिप्लाय केलं तर किती वर्ष येईल रे, 125 इयर्स. म्हणजे हा बाबा कधी गेलेला आहे, 25 इयर्सच्या अगोदर अल्लाह मियाँ को प्यारे हो गए वो बाबा.
समजलं? मग आज तुमचं कोणतं चालू आहे वर्ष? 2026 मायनस 125 करूया. 125, सो इथं उरला 10 आणि हे 19, म्हणजे तो बाबा कधी मेलेला असेल? 1901 मध्ये बाबा वारला असेल. समजतंय तुम्हाला? याला काय म्हणतात? कार्बन डेटिंग. अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही माणसाचं वय, माणसाचं म्हणा, ॲनिमलचं म्हणा, डायनासोरचे पण फॉसिल्स सापडलेत ना, सो त्या फॉसिल्स वरनं आपण एज कॅल्क्युलेट केली की तो व्यक्ती किंवा तो ॲनिमल किती वर्षापूर्वी एक्सटिंक्ट झालेला आहे, किती वर्षापूर्वी नष्ट झालेला आहे. ओके, सो दॅट त्यांनी एक ग्रेड तयार केली. ती ग्रेड आपण बघूया. मग आता हे वाचून घेऊ, आता हे तुम्हाला इझिली कळेल. ओके, कार्बन कन्झम्पशन ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स स्टॉप आफ्टर डेथ. कार्बनचं जे कन्झम्पशन आहे कोणाचं? ॲनिमल्सचं आणि प्लांटचं, हे कधी स्टॉप होतं रे? मेल्यावरच स्टॉप होतं. तोपर्यंत कार्बन कन्झर्म करत राहतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर ॲनिमल्सचं भाजीपाला खातात, समजलं त्यांच्याकडे कार्बन आला, पण प्लांट्स कुठं कार्बन खातात? मग त्यांच्याकडे कार्बन कुठून आला? कार्बन खातात का काही? मग कार्बन कुठून येईल? काय इनहेल करतात ते? कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 आला का कार्बन प्लस वॉटर. ती रिॲक्शन बघितली ना, याच्यापासून काय तयार करतात ते? एनर्जी, ग्लुकोज तयार करतात, C6H12O6. याला फोटोसिंथेसिस रिॲक्शन म्हणतात. इन प्रेझेन्स ऑफ सनलाईटच्या प्रेझेन्स मध्ये. समजलं का? म्हणजे जसं ॲनिमल्स कन्झम्पशन करतात कार्बनचं, तसं प्लांट सुद्धा कार्बनचं कन्झम्पशन करतात. मग ते जेव्हा मरतात तेव्हा त्यांचं कन्झम्पशन स्टॉप होतं. सिन्स देन ओनली डिकेइंग प्रोसेस ऑफ कार्बन 14 ऑकर्स कंटिन्युअसली. बघा पॉइंट्स काय लिहायचे? प्रश्न काय विचारलाय? फॉसिल डिफाईन करा आणि फॉसिलचं इम्पॉर्टन्स काय इव्होल्युशन मध्ये ते सांगा. पहिला मुद्दा काय सांगितला तुम्ही? फॉसिलची डेफिनेशन. दुसरा मुद्दा काय सांगितला? स्टडी ऑफ फॉसिल काय आहे? इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे. तिसरा मुद्दा काय सांगणार तुम्ही? कार्बनचं कन्झम्पशन सगळे करतात, प्लांट्स आणि ॲनिमल सुद्धा, अँड इट स्टॉप्स आफ्टर द डेथ ऑफ ॲनिमल अँड प्लांट. ते स्टॉप होतं. ओके, आणि सिन्स देन तेव्हापासून कोणाचं डिकेइंग प्रोसेस स्टार्ट होतं? कार्बन 14 ची डिकेइंग प्रोसेस स्टार्ट होते. बट कार्बन 12 ची संख्या कमी होत नाही, ऍज इट इज राहते, ऍज अ $10 ओके, मग काय होतं रे? इन केस ऑफ डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, इन्स्टेड ऑफ remaining constant, the ratio between carbon 14 and carbon 12 changes continuously as a carbon 12 is a non-radioactive. बघा जो रेशो आहे, कोणाचा रेशो रे? कार्बन 12 आणि कार्बन 14 यांचा जो रेशो आहे हा चेंज होत जातो. हो की नाही? आपण काय समजलं होतं? आपण काय चेक केलं होतं की ती आपल्या बाबाची डेड बॉडी आपण बघितली, ती लॅब मध्ये नेली, टेस्टिंग केली. सगळ्यात पहिले चेक करतात कार्बन 12. कार्बन 12 मध्ये आले 100 मॉलिक्युल्स, आणि नंतर चेक करतात कार्बन 14. ते किती सापडले होते आपल्याला? 95. म्हणजे किती मॉलिक्युल्स कमी झाले रे? 5 मॉलिक्युल्स कमी झाले. मग एक मॉलिक्युल कमी व्हायला 25 इयर्स लागतात. सो आपण किती कॅल्क्युलेट केलं होतं? 25 इयर लागतात. हे खरंय का? नाही, मी ऍज अ एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगितलं. नाही तर तुम्ही असं लक्षात घ्याल की एक मॉलिक्युल डिके व्हायला 25 वर्ष लागतात. मी एक तुम्हाला समजावं म्हणून एक एक्झाम्पल सांगितलं. सो हा रेशो कंटिन्युअसली चेंज होत जाणार आहे. आणखी काही वर्षांनी 95च्या ठिकाणी 94 होईल, नंतर 93 होईल. सो हा रेशो बघा कंटिन्युअसली चेंज होतोय की नाही? येस. सो तेच म्हटलंय. कारण का? कारण हे त्याचं की कार्बन 14 हा रेडिओ ऍक्टिव्ह आहे. रेडिओ ऍक्टिव्ह आहे म्हणजे हा हेवी मेटल आहे, शिवाय त्याचं कंटिन्युअसली इमिशन होत राहतं, तो एनर्जी लॉस करत राहतो. बट कार्बन 12 हा रेडिओ ऍक्टिव्ह नाही, म्हणून त्याची संख्या ऍज इट इज राहते, कारण तो कोणत्याही प्रकारे एनर्जी इमिट करत नाही. समजलं का? हे इथपर्यंतचे मुद्दे कळले तुम्हाला? ओके, चला पुढे काय म्हणणं आहे त्यांचं? द टाइम पासेस, जसं जसं टाइम पास होत जातो, सिन्स द डेथ ऑफ द प्लांट आणि ॲनिमल, प्लांट आणि ॲनिमलची डेथ झाल्यानंतर जसा जसा टाइम वाढत जातो, ॲनिमल कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय मेजरिंग द रेडिओ ऍक्टिव्हिटी ऑफ कार्बन 14 अँड द रेशो ऑफ कार्बन 14 टू कार्बन 12.
मी जसं सांगितलं तुम्हाला त्याप्रमाणे कार्बन 14 आणि कार्बन 12 चा रेशो काउंट केला जातो. दिस इज द कार्बन डेटिंग मेथड. या मेथडलाच काय म्हणतो आपण? कार्बन डेटिंग मेथड. ओके, इट इज युज्ड इन डिटरमाइनिंग द एज ऑफ ह्युमन फॉसिल अँड मॅन्युस्क्रिप्ट. मॅन्युस्क्रिप्ट असेल एखादी जमिनीखाली काढलेली, उदाहरणार्थ मी एक राजा आहे, मी युद्धावर गेलो, युद्ध जिंकलो, जिंकल्यामुळे मी एक मॅन्युस्क्रिप्ट तयार केली. कॉपर प्लेट, सोहा गोरा कॉपर प्लेट बघितलं ना आपण? नाही बघितलं? ठीक आहे. ती कॉपर प्लेट मी बनवली, त्याच्यावर लिहिलं की मी राजा अभिजित युद्धावर गेलो, युद्धामध्ये धैर्य नावाचा राक्षस शत्रू समोर आला, मी त्या शत्रूवर विजय मिळवली, असं मी माझं कौतुक करण्यासाठी म्हणून मी काय केलं, त्या कॉपर प्लेटवर लिहून ठेवलं. ओके, कोरून ठेवलं इन शॉर्ट. आता मी मेलो, माझ्या 10-12 जनरेशन गेल्या, आता ती कॉपर प्लेट कोणीतरी फेकून दिली, ती जमिनीखाली गाडली गेली. बऱ्याच वर्षानंतर धैर्याचा पुनर्जन्म झाला. धैर्य इज नाऊ सायंटिस्ट. त्याला ती कॉपर प्लेट सापडली उत्खननामध्ये आणि आता त्याने चेक केलं की बघूया की काय आहे, कोणाची आहे, काय लिहिलेलं आहे, आणि त्याने ती टेस्ट केली की याचं एज कॅल्क्युलेट करूया. सो त्या मॅन्युस्क्रिप्टचं सुद्धा आपण एज काय करू शकतो? काउंट करू शकतो. ओके, समजलंय तुम्हाला? ओके, वन्स द एज ऑफ द फॉसिल हॅज बीन डिटरमाइंड, इट बिकम्स इझी टू डिड्यूस द इन्फॉर्मेशन अबाउट ऑदर अर्स्टवाइल ऑर्गॅनिझम. बघा, एकदा का तुम्हाला त्याचं एज मिळालं, आता इकडे येऊया. मग याच्यावरनं हे बघा, ह्याला फॉसिल म्हणतात. हा कोणाचा फॉसिल आहे? डायनोसॉर. तुझा आहे? डायनोसॉर आहे तो, डायनोसॉर. तू म्हणशील सर सरडाय, झूम केलाय, सरडाय का तो? नाही, डायनोसॉर आहे तो. अहो, खाऊन टाकेल तुला. ठीक आहे, पुढे चला. मग आता ही गोष्ट खूप महत्वाची. हे बघा, याला रिलेटिव्ह डेटिंग म्हणतात. दोन प्रकारच्या पद्धती आहेत, एक कार्बन डेटिंग, दुसरी रिलेटिव्ह डेटिंग. ही रिलेटिव्ह डेटिंगची मेथड आहे. बघा, आता जो मुद्दा आपण तो त्या ठिकाणी बघितला होता ना, तो मुद्दा क्वाईट याच्याशी रिलेटेड आहे. एखाद्या ॲनिमलचं डेट किंवा त्याचं इयर्स, कोणत्या वर्षी तो जमिनीखाली गाडला गेला, एकदा त्याचं एज आपण कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला टाकता येईल की तो कोणत्या एज मधला आहे. आता इथे काही एजची नावं लिहिलेली आहेत. पहिला पॅलिओझोइक एरा, मेसोझोइक एरा आणि सिनोझोइक एरा. अशी एरा मीन्स माहिती आहे ना तुम्हाला, कालखंड. सो काहीतरी थाउजंड्स ऑफ इयरचा एक पिरियड असतो, त्या पिरियडला एरा म्हटला जातो. ओके, आता समजा कोणतंही फॉसिल आपल्याला सापडलं. आता इथे इयर्स लिहिलेले आहेत बघा. हा जो पॅलोझोइक एरा आहे, हा एरा कोणत्या पिरियड मध्ये येतो? 54 करोड टू 25 इयर्स करोड. आतापासून मागे जायचं, किती वर्ष मागे जायचं? 54 करोड इयर अगो आणि 25 इयर करोड अगो. जेव्हा तुम्ही आताची जमीन उत्खनन करता, त्या उत्खननामध्ये जर तुम्हाला एखादं फॉसिल सापडलं, त्याचं एज काउंट केलं आणि ते एज आलं समजा 34 करोड इयर. किती एज आलं रे त्या फॉसिलचं? 34 करोड इयर. तर आपल्याला काय म्हणता येईल की हा ॲनिमल कोणत्या एरा मधला आहे रे? पॅलोझोइक एरा मधला आहे. मग पॅलोझोइक एरा मध्ये आहे म्हणजे या ठिकाणी काय असतील? इनव्हर्टिब्रेट्स असतील. कोणते व्हर्टिब्रेट्स असतील? आता तो ॲनिमल जेवढा 54च्या जवळ आहे, कोणाच्या जवळ आहे? 54च्या जितका जवळ असेल तेव्हा तो कशामध्ये मोडला जाईल? इनव्हर्टिब्रेट्स. इनव्हर्टिब्रेट्स म्हणजे ज्यांना पाठीचा कणा नाही असे. उदाहरणार्थ गोगलगाय, गांडूळ, बरोबर, छोटे छोटेसे इन्सेक्ट्स, दे आर इन्क्लुडेड इन अ नॉन व्हर्टिब्रेट्स. कशामध्ये इन्क्लूड होतात ते? नॉन व्हर्टिब्रेट्स. ओके, आणि मग आता जसं जसं एज 25 इयर्सच्या जवळ येईल, 25 इयर्सच्या म्हणजे किती रे? 26 इयर्स, 27 इयर्स, 28, 29, 30. सो त्याच्यावरनं आपल्या काय लक्षात येईल? हळूहळू हळूहळू ते पीसेस कडे जातील, म्हणजे फिश वर्गाकडे, आणि नंतर कोणाकडे जातील? ऍम्फिबियन्स कडे. ओके, ह्याच्यावरनं काय लक्षात येतं? बघा, या समजा ही गोगलगाय सापडली, हिचं एज किती आलं रे? 54 करोड इयर. ओके, त्याच्यानंतर आपल्याला सापडला हा फिश, याचं वय किती आपण कॅल्क्युलेट केलं? ते आलं 35 करोड इयर.
आणि नंतर आपल्याला एक बेडूक सापडला किंवा एक सॅलमेंडर सापडला आणि त्याचं एज आलं समजा 27 करोड इयर्स. ओके, सो आपल्याला असं म्हणता येईल का की सगळ्यात जुना कोण आहे ॲनिमल? गोगलगाय. त्याच्यानंतर कोण सापडला आपल्याला? फिश सापडला. त्याच्यानंतर कोण सापडला आपल्याला? फ्रॉग सापडलाय. याचा अर्थ असा म्हणता येईल का की या गोगलगायपासनं म्हणजे रेप्टाईल इनव्हर्टिब्रेट्स पासनं व्हर्टिब्रेट सेपरेट झालेत. इनव्हर्टिब्रेटचं इव्होल्युशन होऊन इनव्हर्टिब्रेट्स मध्ये चेंजेस होऊन व्हर्टिब्रेट्स तयार झालेत. म्हणजे ज्यांना पाठीचा कणा नाही असे इनव्हर्टिब्रेट, यांच्यामध्ये काही शारीरिक बदल झाले आणि त्यांच्यापासून कोण डेव्हलप झाले असतील रे? व्हर्टिब्रेट्स. म्हणजे ज्यांना पाठीचा कणा असा आहे असं. ओके, सो फिशेस म्हणजे पाण्यात राहणाऱ्या प्रजातींपासून कोण तयार झाला असेल रे? फ्रॉग म्हणजे ऍम्फिबियन्स. कोण तयार झाले असतील? ऍम्फिबियन्स म्हणजे जे जमिनीवरही राहू शकतात आणि पाण्यातही राहू शकतात. कळतंय का नाही? कशावरनं कळतं हे? एज वरनं. ओके, त्याच्यानंतर ज्यांचं एज 25 करोड इयर्स ते 6.5 करोड इयर्स आहे, अशामध्ये तुम्हाला कोण सापडतात रे? तर रेप्टाईल सापडतात. बघा त्याच्यामध्ये स्नेक येईल, डायनासोर्स हे सुद्धा कशामध्ये इन्क्लूड करतात? मी तुम्हाला एक सिक्वेन्स सांगितला होता. सगळ्यात पहिले समुद्रातली प्रजाती निर्माण झाली, त्याच्यानंतर फिशेस. काही फिशेस त्यांना म्हटलं मी तुम्हाला जमिनीवर यायला लागले, त्यांना आपण म्हटलं ऍम्फिबियन्स. काही ऍम्फिबियन्स सरपटायला लागले, त्यांना आपण काय म्हटलं होतं? रेप्टाईल्स. ओके, काही रेप्टाईल जे आहे ते फ्लाय करायला लागले, मग त्यांना आपण म्हटलं एव्स. आणि काही रेप्टाईल्स पासून मॅमल्स सुद्धा तयार झाले. मी असं सुरुवातीला सांगितलं होतं. मग हे कशावरनं? या एजच्या स्टडीवरनं आपण सांगू शकतो. ओके, सो या रेप्टाईल्स पासून नंतर कोण डिराइव्ह झालं? तर बर्ड्स असतील, एव्ज असतील, हवेत उडणारे पक्षी, आणि मॅमल्स म्हणजे स्तनधारी की जे आपल्या बाळांना दूध पाजू शकतात असे ॲनिमल्स निर्माण झाले. ओके, म्हणजे इव्होल्युशन होत गेलंय का रे? प्रगती होत गेली आहे का? कुठून? फ्रॉम पॅलेझोइक एरा टू मेसेझोइक एरा टू सिनोझोइक एरा. ओके, अशी प्रगती होत गेलेली आपल्याला दिसते. हे कुठं दिसतं आपल्याला? बिलो द अर्थ, जमिनीखाली गाडले गेलेले. आता जो सगळ्यात जुना आहे बघा, याचं एज होतं 54 करोड इयर. हा सगळ्यात खाली आहे ना? का ही गोगलगाय वरती आली आहे आणि हा सगळ्यात खाली आलाय? असं झालंय का? नाही. याच्यावरनं लक्षात काय येतं की पहिले गोगलगाय असेल, स्टारफिश सारखे ॲनिमल्स असतील, यांच्यामध्ये काहीतरी चेंजेस झाले, फिशेस तयार झाले, त्यांच्यामध्ये आणखी काही बदल झाले. त्याच्यानंतर ऍम्फिबियन्स आले. ऍम्फिबियन्स मध्ये भरपूर लाखो करोडो वर्ष लागली चेंजेस व्हायला आणि त्यांच्यापासून रेप्टाईल्स तयार झाले. या रेप्टाईल्सला पण आणखी करोडो वर्ष लागली आणि मग जाऊन त्यांच्यामध्ये चेंजेस होऊन कोण तयार झाले रे? बर्ड्स तयार झाले किंवा मॅमल्स तयार झाले. ह्याचा अर्थ काय की इव्होल्युशन इज अ स्लो गोईंग प्रोसेस. इव्होल्युशन काय आहे? स्लो गोईंग प्रोसेस आहे. विदिन अ फ्रॅक्शन काही चेंजेस झालेत का? नाही. इट विल टेक अ लॉंग टाइम. अंडरस्टँड? ओके, सो या मेथडला आपण काय म्हणतो? कार्बन डेटिंग. ही जी स्टोनचा आपण अभ्यास केलाय. आता समजा आपण कॅल्क्युलेटच नाही केलं, एज पण नाही कॅल्क्युलेट केलं, आपल्याकडे दया नाहीये, दया सुट्टीवर गेलाय, गावाला गेलाय, उन्हाळ्याच्या सुट्टींचा एन्जॉयमेंट करतोय. मग आता आपल्याला तर समजायचं की हा कोणत्या एज मध्ये असेल. मग आपण काय बघणार? डेप्थ बघणार. काय बघणार? किंवा हा ॲनिमल कोणत्या रॉक स्तरामध्ये सापडलेला आहे, कोणत्या स्तरामध्ये आहे, कोणत्या फोल्ड मध्ये आहे, याच्यावरनं सुद्धा आपल्या काय लक्षात येईल की हा ॲनिमल कोणत्या एरा मधला आहे. या मेथडला काय म्हणतात? रिलेटिव्ह डेटिंग मेथड. ही पद्धत तुम्हाला नाहीये. तुम्हाला फक्त कोणती पद्धत आहे? कार्बन डेटिंग पद्धत. ओके, आता ही कार्बन डेटिंगची पद्धत कोणी शोधली? ए ग्रेट सायंटिस्ट. त्यांचं नाव काय? विलार्ड लिबी. काय नाव आहे त्यांचं? विलार्ड लिबी यांनी ही मेथड शोधून काढली. सो दॅट त्यांना अवॉर्ड केलं गेलं नोबेल प्राइज साठी. नोबेल प्राइज दिला गेला त्यांना 1960 मध्ये आणि मग त्या आपलं सरांना, विलियम लिबी सरांना नोबेल प्राइज दिला गेला. ओके, ते खुश झाले आणि ही कार्बन डेटिंग मेथड त्यांनी आपल्यासाठी अभ्यासासाठी आपल्याला सोडून गेले. ओके, सो दॅट इन फ्युचर मध्ये
तुम्ही जर कधी सायंटिस्ट झालात तर तुम्हाला अशा पद्धतीने काय करता येईल, कार्बन डेटिंग पद्धतीने कोणत्याही फॉसिलचं एज कॅल्क्युलेट करता येईल. कधी कधी फिल इन द ब्लँक्स मध्ये हा प्रश्न विचारला जाईल की कार्बन डेटिंग कोणी शोधली, विलार्ड लिव्ही. कार्बन डेटिंग मध्ये रेडिओ ऍक्टिव्ह कोण आहे, कार्बन 12 की कार्बन 14, रेडिओ ऍक्टिव्ह आहे. नॉन रेडिओ ऍक्टिव्ह कोण आहे, आणि ही सगळी मेथड त्यांनी कोणत्या जर्नल मध्ये लिहिली, तर त्या जर्नलचं नाव आहे रेडिओ कार्बन. बघा, बाय धीज मेथड आर पब्लिश्ड इन द जर्नल रेडिओ कार्बन. ओके, सो रेडिओ कार्बन नावाचा एक जर्नल आहे. त्या जर्नल मध्ये यांनी ह्या त्यांचा जो शोध निबंध आहे तो शोध निबंध त्यांनी त्याच्यामध्ये पब्लिश केलेला आहे. समजलं सगळ्यांना कार्बन डेटिंग? ओके, सो या ठिकाणी आपली फोर्थ जी पद्धत होती ती कोणती होती, पॅलेंटोलॉजिकल इव्हिडन्सेस. हे इव्हिडन्सेस संपले. या इव्हिडन्सेस वरनं आपल्या असं लक्षात येतं की आपण सगळे युनिसेल्युलर अॅनिमल्स पासून ग्रो झालो. मग तुम्हाला इनव्हर्टिब्रेट्स दिसले, इनव्हर्टिब्रेट्स पासून तुम्हाला फिशेस दिसले, फिशेस नंतर कोण डेव्हलपमेंट झालं, ऍम्फिबियन्स, ऍम्फिबियन्स नंतर रेप्टाइल्स आले, आणि रेप्टाइल्स मधनं दोन ग्रुप बाहेर पडले. एक ग्रुप होता एव्हज, हवेमध्ये उडणारे, आणि दुसरा होता मॅमल्स, जे आपल्या बाळांना दूध पाजतात असे स्तनधारी. ओके, सो नेक्स्ट इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन इज कनेक्टिव्ह लिंक. काय कनेक्टिव्ह लिंक? कनेक्टिव्ह लिंक मध्ये तुम्हाला अगेन 3 शब्द लक्षात ठेवायचे, पेरिपॅटस, लंगफिश आणि डकबिल प्लॅटिपस. 3 नावं लक्षात ठेवायची. कोणकोणते? पेरिपॅटस, लंगफिश आणि डकबिल प्लॅटिपस. हे 3 नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे. सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आपल्या चॅप्टरचा हाच आहे. याच्यावर बऱ्याचदा प्रश्न विचारलेत. कसे कसे प्रश्न विचारलेत ते सुद्धा आपण बघूया. ओके, चला जाऊया. सगळ्यात पहिली आणि महत्वाची कनेक्टिव्ह लिंकची डेफिनेशन. ओके, कनेक्टिव्ह लिंक काय समजून घ्या सोप्या भाषेमध्ये. काही ॲनिमल्स असतील किंवा प्लांट्स असतील. आता ॲनिमलचं क्लासिफिकेशन वेगवेगळ्या फायलम्स मध्ये केलेलं आहे. काय केलेलं आहे? वेगवेगळे फायलम. फायलम म्हणजे काय की ग्रुप्स म्हणा. एका ग्रुपमध्ये विशिष्ट त्याच प्रकारचा ॲनिमल ज्याचे काहीतरी स्ट्रक्चरल आणि फंक्शनल क्वालिटीज आहेत. ओके, उदाहरणार्थ आपण सगळे माणसं आहोत. आपल्याला कोणी गाढवं म्हणतील का? नाही. का? कारण गाढवाचा टाईप काहीतरी वेगळा आहे, आपला टाईप वेगळा आहे. गाढव 4 पायांवर चालतं, आपण 2 पायावर चालतो. आपण हुशार आहोत, गाढव पण हुशार आहे पण कमी हुशार आहे असं म्हणायचं. गाढव मूर्ख आहे का? कमी हुशार आहे आपल्यापेक्षा. ठीक आहे. सो प्रत्येकाच्या काहीतरी कॅटेगरीज आहेत. सो दॅट अशा पद्धतीने ॲनिमलचं सुद्धा क्लासिफिकेशन केलंय इनटू द 10 फायलम्स. किती फायलम्स मध्ये? प्रोटोझोआ, पोरिफेरा, प्लॅटीहेल्मिंथिस, ॲस्कॅल्मिंथिस, ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, इकायनोडर्मिटा, हेमिकोर्डाटा अँड सो ऑन. हा, तुला पण माहिती आहे का? सांग बरं. 10चे 10 फायलम. प्रोटोझोआ, पेरिफेरा, प्लॅटीहेल्मिंथिस, ॲस्कॅल्मिंथिस, ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, इकायनोडर्मिटा, हेमिकोर्डाटा असे ते ग्रुप्स आहेत, फायलम. तुम्हाला चॅप्टर नंबर 10 मध्ये शिकायचे तुम्हाला, तो आत्ताच लक्ष द्या. मग काही प्लांट्स आणि ॲनिमल्स असतात हे सम मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स सेम दाखवतात. म्हणजे उदाहरणार्थ एक ग्रुप आहे ॲनिलिडा, दुसरा ग्रुप आहे आर्थ्रोपोडा. बरोबर, समजून घ्या फक्त नाव. ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा. ओके, सो एक ॲनिमल आहे मी अभिजित, जो ॲनिलिडाचे पण काही कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतो आणि आर्थ्रोपोडाचे पण काही कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतो. ओके, म्हणजे दोघांचे कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतो का? येस. म्हणजे याचा अर्थ काय की माझ्याकडे ॲनिलिडापेक्षा काहीतरी प्रगत क्वालिटीज आहेत आणि आर्थ्रोपोडापेक्षा कमी क्वालिटीज आहेत. म्हणजे मी या दोघांचा कनेक्टिव्ह लिंक आहे का? ॲनिलिडा पासून इव्होल्युशन होऊन माझी निर्मिती झाली आणि माझ्यापासून काही इव्होल्युशन होऊन कोणाची प्रगती कोण निर्माण झालं? आर्थ्रोपोडा ग्रुप तयार झाला. कसं? तर त्याचं एक्झाम्पल आहे प्लॅटिपास, पेरिपॅटस. बघा, सम प्लांट्स अँड ॲनिमल्स शो सम मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर. काही मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर दाखवतात विच दे कॅन बी रिलेटेड टू 2 डिफरंट ग्रुप, जे 2 डिफरंट ग्रुप सारखे कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतात. चला एक्झाम्पलच बघूया आणि मग तुमच्या लक्षात येईल.
पहिला ग्रुप आहे, पहिला ऍनिमल आहे आपला पेरिपॅटस. कोण आहे पेरिपॅटस? आता बघा या पेरिपॅटस कडे बघा, याच्या बॉडीवर तुम्हाला असं काहीच दिसतंय का? असं दिसतंय का बघा, लाईन्स. सेगमेंटेड बॉडी म्हणतात याला. याला काय म्हणतात? सेगमेंटेड बॉडी. कधी? पावसाळ्यामध्ये गांडूळ बघा, त्याला हातावर घ्या आणि बारीक ऑब्झर्वेशन करा. असे तुकडे 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 जॉईंट केल्यासारखं वाटतं का? सेगमेंटेड बॉडी म्हणतात त्याला. काय म्हणतात? सेगमेंटेड बॉडी. ओके, हे बघा त्याला असे छोटे छोटे पाय आहेत, खूप सारे पाय. याला पॅरापोडिया लाईक स्ट्रक्चर असं म्हणतात. काय म्हणतात? जसे या साईडला पाय तसेच त्या साईडला सुद्धा पाय. असे अॅनिमल्स तुम्ही बघितलेत का रे? असे अॅनिमल्स बघितलेत ज्याला खूप सारे पाय असतात. ब्लॅक कलरचा असतो बघा एक, पावसाळ्यामध्ये दिसतो जमिनीवर चालताना, त्याला खूप सारे पाय असतात. काउंट करा, 50-60च्या वर पाय असतात. त्याला, त्या पायाला पॅरापोडिया म्हणतात. काय? पॅरापोडिया म्हणजे असं पाय की जे त्याला लोकोमोशनसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी युजफुल असतात. ओके, चला मग आता आपण ॲनिलिडाचं स्ट्रक्चर बघूया की ॲनिलिडाचं कॅरेक्टरिस्टिक्स काय. पहिले सेगमेंटेड बॉडी. अशी सेगमेंटेड बॉडी असते. ॲनिलिडामध्ये जेही ॲनिमल्स येतात त्या ॲनिमल्सची बॉडी कशी असते? सेगमेंटेड. द बेस्ट एक्झाम्पल गांडूळ, अर्थवर्म. बेस्ट एक्झाम्पल कोण? अर्थवर्म. आणि आणखी काही कीटक. सो यांची बॉडी कशी असते? सेगमेंटेड असते. शिवाय त्यांच्या बॉडीवर अशी एक थीन क्युटिकल म्हणजे पातळ त्वचा असते. थीन क्युटिकल म्हणजे पातळ त्वचा जी चमकते, जी काय होते? चमकते, शाईन करते. बघा गांडूळला शाईन करते का? त्याची अप्पर सरफेस जी असते ती काय करते? शाईन. शिवाय यांच्यामध्ये जे सर्क्युलेटरी सिस्टीम आहे किंवा पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स आहेत बघा, म्हणजे खूप सारे छद्म पाय म्हणतात मराठीमध्ये त्याला, छद्म पाय. ओके, आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतात त्याला? पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स. इट इज युजफुल फॉर द लोकोमोशन. त्यांना चालण्यासाठी युजफुल होतं. ओके, हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स ॲनिलिडा मधले सगळे कॅरेक्टरिस्टिक्स कोणामध्ये दिसत आहेत रे? आहे पेरिपॅटस मध्ये. आता आर्थ्रोपोडाचं बघा, ट्रॅकियल रेस्पिरेशन. आता हे जे आहेत ॲनिलिडा ग्रुपमध्ये जेही ॲनिमल्स आहेत बघा, आता लक्ष द्या. येत आहे इकडे लक्ष द्या. ॲनिलिडा ग्रुपमध्ये जेही ॲनिमल आहेत हे रेस्पिरेशन करतात. रेस्पिरेशन म्हणजे काय रे? श्वसन. हे रेस्पिरेशन कशा थ्रू करतात? त्यांच्या स्किन थ्रू. कशा थ्रू करतात? स्किन. त्यांच्या स्किन मधनं ते ऑक्सिजन घेतात. बट आर्थ्रोपोडा या ग्रुप मधले जे ॲनिमल्स आहेत, आर्थ्रोपोडामध्ये कोण येतं बघा? खेकडा, क्रॅब. खेकडा बघितलाय? सेगमेंटेडच बॉडी असते त्यांची सुद्धा. आहे का? ओके, आणि त्यांच्या बॉडीवर एक कवच असतं स्ट्रॉंग, त्याला क्युटिकल्स म्हणतात. ओके, सो थिन क्युटिकल नाही, त्याला एक पर्टिक्युलर शब्द आहे, आठवला की सांगतो मी. क्रॅब लक्षात ठेवा. त्याच्यानंतर विंचू. ओके, हा सुद्धा कशाचा एक्झाम्पल आहे? त्याच्यानंतर स्पायडर, कोळी. बरोबर. आणि खूप सारे लॉट्स ऑफ कीटक, इन्सेक्ट्स. या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो? आर्थ्रोपोडा ग्रुपमध्ये. तर यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचं रेस्पिरेशन होतं? ट्रॅकियल रेस्पिरेशन. जसं रेस्पिरेशन आपण करतो, आपल्या बॉडीमध्ये ट्रॅकिया आहे का? ओके, बायफर्गेट होऊन लंग्स येतात का? सो ज्या पद्धतीने आपण रेस्पिरेशन करतो त्या पद्धतीने हे आर्थ्रोपोडा ग्रुप मधले अॅनिमल्स, उदाहरणार्थ क्रॅब, विंचू, स्पायडर, इन्सेक्ट्स, याला स्कॉर्पियन म्हणतात. सो हे काय करतात? इनहेल एक्सहेल करतात, रेस्पिरेशन करतात. समजतंय सगळ्यांना? एव्हरीवन अंडरस्टँड? ओके, म्हणजे बघा ॲनिलिडा ग्रुप मधले अॅनिमल्स रेस्पिरेशन करतात स्किनने, बट हा पेरिपॅटस कोणासारखा रेस्पिरेशन करतो? ट्रॅकियल रेस्पिरेशन. ओके, म्हणजे याच्यामध्ये ही प्रॉपर्टी नाहीये. पेरिपॅटस मध्ये ही प्रॉपर्टी आहे का? तो स्किनने रेस्पिरेशन करतो का? नाही. तो कशाने रेस्पिरेशन करतो? ट्रॅकियल रेस्पिरेशन करतो. म्हणजे काय झालं रे, की ही सिस्टम त्याच्या शरीरामधनं डिलीट झाली. ओके, याच्यामध्ये काय झालं? इव्होल्युशन झालं, आणि इव्होल्युशन होऊन तो आता काय करतोय? रेस्पिरेशन करतोय, ट्रॅकियल रेस्पिरेशन. समजलं?
यस ऑर नो? पहिला मुद्दा कळला? ओके, चला पुढे जाऊया. पुढे गेलो. नेक्स्ट ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. आता बघा, ॲनिलिडा ग्रुप मधले जे अॅनिमल्स आहेत यांची क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम असते, बरोबर. पण आर्थ्रोपोडा ग्रुप मधले जे अॅनिमल्स आहेत यांची ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम असते. आता ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे काय? उदाहरणार्थ आपल्या बॉडीमध्ये कोणती सर्क्युलेटरी सिस्टीम आहे? तर क्लोज्ड सर्क्युलेटरी. आपल्या शरीरामध्ये जे ब्लड आहे हे विदिन वेसल्स फ्लो होतं का? या वेन्स मधनं फ्लो होतं का डायरेक्ट शरीरात कुठं पण रक्त फ्लो होतं? नाही. आपल्या बॉडीमध्ये प्युअर ब्लड फ्लो होण्यासाठी वेगळ्या वेन्स आहेत, ओके, आर्टरीज आपण ज्याला म्हणतो, आणि इम्प्युअर ब्लड फ्लो होण्यासाठी वेन्स आहेत, ओके. तसं आता ह्याचं बेस्ट एक्झाम्पल आर्थ्रोपोडाचं झालं कॉक्रोच. कॉक्रोच बघतात तुम्ही, याच्या बॉडीमध्ये असते ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम, म्हणजे प्युअर ब्लड आणि इम्प्युअर ब्लड डायरेक्ट शरीरामध्ये फ्लो होतं, जसं पाणी आपल्या शरीरात असतं तसं. समजतंय का? बट यांच्यामध्ये ॲनिलिडामध्ये तर क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम असते. म्हणजे काय झालं रे, की क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टम ही सिस्टम याच्या पेरिपॅटसच्या शरीरामध्ये काय झाली? डिलीट झाली. ही असं समजा हे बॅक सॉफ्टवेअर होतं, ते सॉफ्टवेअर आता अपग्रेड झालं आणि काय झाली रे? ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम झाली, ओके. इथे हे लोक स्किनने रिस्पिरेट करत होते, हे सॉफ्टवेअर डिलीट झालं, आता नवीन सॉफ्टवेअर आलं, ते ट्रॅकियल रेस्पिरेशन करायला लागले. म्हणजे अपग्रेड होतंय का? ओके. हा जो पेरिपेटस आहे, हा पेरिपेटस हे ॲनिलिडाचे पण कॅरेक्टर दाखवतो, आर्थ्रोपोडाचे पण कॅरेक्टर दाखवतो. याचा अर्थ की हा जो पेरिपेटस आहे या दोघांच्या मधला लिंक आहे. म्हणजे ॲनिलिडा पासून पेरिपेटसची निर्मिती झाली असेल आणि पेरिपेटस मध्ये आणखी अपग्रेडेशन होऊन कोण तयार झालं रे? आर्थ्रोपोडावाले ॲनिमल्स निर्माण झाले. म्हणून याला म्हणतात कनेक्टिव्ह लिंक. तो बघा ह्या दोन्ही ग्रुपचे कॅरेक्टर्स शो करत आहे. म्हणजे असं समजतंय का तुम्हाला की मागच्या फायलम मधनं पुढचा फायलम डेव्हलप झालेला आहे, म्हणजेच इव्होल्युशन झाले, प्रगती झाली, चेंजेस झालेत. यस ऑर नो? सो हा सुद्धा कशाचा इव्हिडन्स आहे, कशाचा पुरावा आहे? इव्होल्युशनचा पुरावा आहे, की इव्होल्युशन अशा पद्धतीने झालंय, इव्होल्युशन अशा पद्धतीने झालेलं आहे. बघा हे काही ॲनिलिडाचे एक्झाम्पल दिलेत. ॲनिलिडाज म्हणजे गांडूळ वगैरे यासारखे ॲनिमल्स. ठीक आहे, चला पुढे जाऊया. आता सेकंड एक्झाम्पल आहे आपलं डकबिल प्लॅटिपस. ओके, हे तर एकदम भन्नाट कॅरेक्टर आहे. याच्यापासून आपल्याला काय लक्षात येतं की रेप्टाइल्स पासून कोणाची निर्मिती झाली आहे? मॅमल्सची. निर्मिती नाही म्हणता येणार, रेप्टाइल्स मध्ये इव्होल्युशन झालंय आणि रेप्टाइल्स पासून कोण इव्हॅल्युएट झाले रे? मॅमल्स. इव्होल्युशन झालंय. समजलं कसं? चला सर, रेप्टाइलचे काही कॅरेक्टरिस्टिक्स बघू. रेप्टाइल्स काय करतात? अंडी घालतात, ले एग्स. रेप्टाइल्स काय करतात? अंडी घालतात, ओके. बट मॅमल्स काय करतात? त्यांच्या पिलांना जन्म देतात, बर्थ देतात आणि त्या पिलांना दूध पाजतात. मला सांगा की एखाद्या सापाने, साप रेप्टाइल ग्रुप मधला आहे, त्याच्या पिलांना दूध पाजताना तुम्ही कधी बघितलं? पण सापाची अंडी मात्र तुम्ही बघितली असणार का? कारण साप अंडी घालतो, कारण तो रेप्टाइल फॅमिली मधला आहे, ओके, किंवा तो रेप्टाइल्स आहे. ठीक आहे, आपण काही अंडी घालत नाहीत कारण आपण मॅमल्स ग्रुप मध्ये येतो. येस ऑर नो? येस. ओके, चला आता रेप्टाइलचा आणखी एक कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. सॉरी, बघा हे रेप्टाइलचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे. मॅमल्सच्या बॉडीवर तुम्हाला काय सापडतात? हेअर. आणि तेच रेप्टाइलच्या बॉडीवर हेअर नसतात. उदाहरणार्थ साप, सापाला बघा केस असतात का? केस आहेत, सापाच्या डोक्यावर लांब केस, असा साप चाललाय फ्लो होत. हा, बघितलंय का कधी? आणखी रेप्टाइल्स मध्ये सरडा बघा, शॅमिलियन. सरडा, शॅमिलियन, काही चॅमिलियन म्हणतात, व्हॉट एव्हर इट मे बी, शॅमिलियन. सरड्याला बघितले केस, वा क्या सुनहरे घनदाट केस आहे, असतात का? नाही. बट मॅमल्स हॅव हेअर्स. मॅमल्सचे एक्झाम्पल कोण कोण आहेत? आपण स्वतः, ह्युमन्स, काऊ, बफेलो, सगळे ह्युमन्स आहेत. सॉरी, मॅमल्स आहेत, ह्युमन्स नाहीत, मॅमल्स आहेत.
येस ऑर नो? ते आपल्या बाळांना जन्म देतात आणि त्यांना दूध पाजतात आणि त्यांच्या बॉडीवर हेअर पण असतात बघा. काऊ घ्या, बफेलो घ्या, त्यांच्या बॉडीवर आहेत हेअर. ओके, सो हा डकबिल प्लॅटिपस काय, हा साला वेगळा कॅरेक्टर आहे एकदम. हा काय करतो, अंडी घालतो. घातली अंडी म्हणजे कोणाचं कॅरेक्टर दाखवतो, आणि त्यांच्या बाळांना दूध पण पाजतो. म्हणजे दे हॅव मेमरी ग्लँड्स, त्यांच्याकडे मेमरी ग्लँड्स पण आहेत, स्तन दूध पाजण्यासाठी जे आवश्यक असतं, मेमरी ग्लँड सुद्धा आहेत त्यांच्याकडे. ओके, म्हणून हा डकबिल प्लॅटिपस असं एक कॅरेक्टर आहे की तो कोणाचं कॅरेक्टर दाखवतो, रेप्टाईल सारखे तो अंडी घालतो, पण त्याच्या बाळांना तो दूध, म्हणजे जेव्हा त्या अंड्यांमधनं पिलं बाहेर येतात त्या पिलांना तो दूध सुद्धा पाजतो. सो डकबिल प्लॅटिपस शोज बोथ द कॅरेक्टर्स ऑफ रेप्टाइल्स as well as mammals. So duckbill platypus is the connective link between the reptiles and mammals मधली कनेक्टिव्ह लिंक आहे. याच्यावरनं ताई आपल्या असं लक्षात येतं की रेप्टाइल्स पासून कोणाचं इव्होल्युशन झालंय, मॅमल्सचं. कोणाचं इव्होल्युशन झालंय, तुम्हाला प्रश्न काय विचारला जातो, डकबिल प्लॅटिपस इज अ कनेक्टिव्ह लिंक इन बिटवीन. कोणामधली कनेक्टिव्ह लिंक आहे, पेरिपॅटस, reptiles and mammals. Okay, peripatus is the connective link between annelida and arthropoda. ओके, समजलं तुम्हाला हे. ओके, तो बघा हा प्रश्न विचारला गेलेला आहे याच्या अगोदर काय की डकबिल प्लॅटिपस इज द कनेक्टिव्ह लिंक, गिव्ह रिझन. कनेक्टिव्ह लिंक आहे याचं रिझन द्या. काय रिझन देणार, सम प्लांट्स अँड, पहिली तर डेफिनेशन लिहिणार कनेक्टिव्ह लिंकची. सम प्लांट्स अँड एनिमल शोज द सम मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर बाय विच दे कॅन रिलेटेड टू टू डिफरंट ग्रुप. ते दोन ग्रुपला रिलेट करतात. ओके, काही प्लांट्स आणि एनिमल्स हे दोन्ही ग्रुपचे कॅरेक्टर दाखवतात, दोन्ही ग्रुपला रिलेट करतात, त्यांना आपण काय म्हणतो, कनेक्टिव्ह लिंक. डकबिल प्लॅटिपस लेज एग लाईक रेप्टाइल्स, तो अंडी घालतो रेप्टाइल सारखे, बट शोज अ रिलेशनशिप विथ मॅमल्स ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ मॅमरी ग्लँड्स अँड हेअर्स. कारण त्याच्या बॉडीमध्ये मॅमरी ग्लँड सुद्धा आहेत आणि हेअर्स सुद्धा आहेत, म्हणून तो कोणासारखा पण वाटतो, मॅमल सारखा वाटतो. दिस इंडिकेट्स दॅट मॅमल आर इव्हॉल्व्ड फ्रॉम रेप्टाइल्स. याच्यावरनं काय वाटतं आपल्याला की मॅमल्स कोणापासून इव्हॉल्व्ड झालेले आहेत, रेप्टाइल्स पासून. ओके, रेप्टाइल्स मध्ये प्रगती झाली, चेंजेस झाले आणि कोण निर्माण झालेत, मॅमल्स निर्माण झालेले आहेत. देअरफॉर डकबिल प्लॅटिपस इज अ कनेक्टिव्ह लिंक. दॅट्स वाय 2 मार्काला गिव्ह रिझन मध्ये येतो हा प्रश्न. तो पाठ झाला पाहिजे हा प्रश्न, डायरेक्ट काय झाला पाहिजे, पाठ. ओके, ज्याला स्क्रीनशॉट घ्यायचा तो स्क्रीनशॉट घेईल. जाऊया पुढे. ओके, असा एक प्रश्न विचारलाय बघा, आय एम कनेक्टिव्ह लिंक बिटवीन रेप्टिलिया अँड मॅमल्स, व्हॉट इज माय नेम. आय एम कनेक्टिव्ह लिंक, मी कनेक्टिव्ह लिंक आहे. कोणामधला रे, रेप्टिलिया म्हणजे रेप्टाइल्स आणि मॅमल्स मधला मी कनेक्टिव्ह लिंक आहे. कोण आहे मी. ओके, सो असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, आय एम कनेक्टिव्ह लिंक बिटवीन द annelida and arthropoda, what is my name. हा, तुझा डकबिल प्लॅटिपसच झाला, माहित होतं मला, तू डकबिल प्लॅटिपसच आहेस. पेरिपॅटस. ओके, ठीक आहे. चला आता शेवटचा कनेक्टिव्ह लिंक, दॅट इज नथिंग बट द लंग फिश. लंग फिश पहिला ग्रुप आहे फिशेस ग्रुप आणि दुसरा ग्रुप आहे अँफिबियन्स. बघता बघता याला काय वाटतंय रे बघून, हा तर फिश आहे. काय, फिश आहे. फिशचं सगळ्यात मेन कॅरेक्टरिस्टिक्स काय ताई, फिशचं सगळ्यात मेन कॅरेक्टरिस्टिक्स काय असतं, वैशिष्ट्य काय, त्याला नाक असतो आणि लंग्स असतात. ओके, असा श्वास घेतो ना तो पाण्यामध्ये, हो नाही, मग काय, गिल्स असतात, शुभमन गिल असतं, असं गिल्स असतात, माहितीये ना. बघा या ठिकाणी असे गिल्स असतात. ते तुम्ही जर कधी मच्छी घ्यायला गेलेले असतात तर ती बाई असं ओपन करून दाखवते, लाल 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 आहे बघा, म्हणजे फ्रेश मच्छी आहे, गिल्स शो करते ती. ओके, गिल्सचं काय काम असतं, गिल्स पाणी ऍब्सॉर्ब करतो, पाणी पिऊन घेतो तो मासा थ्रू गिल्स, आणि त्या गिल्सचं काय काम असतं की त्या वॉटर मधनं ऑक्सिजन सेपरेट करणे, आणि तो ऑक्सिजन तो घेत असतो त्याच्या
त्याच्या प्रोग्रेससाठी किंवा जी एनर्जी तयार करावी लागते त्याला रेस्पिरेशन प्रोसेससाठी जो ऑक्सिजन इम्पॉर्टंट असतो. आता हा जो फिश आहे, हे जे फिशेस ग्रुप आहे यांचं एक बेस्ट कॅरेक्टर आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर, की त्यांना गिल्स असतात. काय असतात? गिल्स. आणि अँफिबियन्सला काय असतात? गिल्स पण असतात आणि त्यांच्याकडे लंग्स सुद्धा असतात. म्हणजे जेव्हा ते जमिनीवर असतात तेव्हा ते असं रेस्पिरेशन करतात थ्रू लंग्स, आणि जेव्हा ते कशामध्ये जातात, पाण्यामध्ये जातात, तेव्हा ते गिल्स थ्रू काय करतात? रेस्पिरेशन करतात. बघा, फिशेस रेस्पायर इन वॉटर, रेस्पिरेशन थ्रू गिल्स. कशा थ्रू करतात रेस्पिरेशन? गिल्स थ्रू. आणि अँफिबियन्स लिव्ह इन वॉटर ऍज वेल ऍज लँड, दोन्ही ठिकाणी. आणि हे रेस्पिरेशन कशा थ्रू करतात? लंग्स थ्रू करतात. जेव्हा पाण्यात जातात तेव्हा ते कशा थ्रू रेस्पिरेशन करतात? गिल्स थ्रू. म्हणजे गिल्स इव्होल्युशन कशामध्ये झालंय? लंग्स मध्ये. आणि हा जो तात्या आहे, लंग फिश तात्या, डोनाल्ड तात्याचा भाऊ लंग फिश, ह्याच्याकडे बघा लंग्स आहेत. हा कुठे राहतो रे? पाण्यामध्ये. आणि याच्याकडे काय आहेत? लंग सुद्धा आहे. हा लंग फिश जेव्हा ड्रास्टिक सिच्युएशन येते, काय येते? ड्रास्टिक सिच्युएशन, तळ्यामधलं सगळं पाणीच संपून गेलं, तेव्हा हा जिवंत राहू शकतो. ओके. फिश बघितलेले आहेत बघा, बरेचसे फिश जिवंत राहतात. बघितले ते जिथं मासे कट होतात, मासे घ्यायला जातो, काय त्या माशाचं नाव? बघा तो जिवंत दाखवतो ना, चिंबोरी. अरे चिंबोरी नाही, चिंबोरी म्हणजे शिवनी. ओके, व्हॉट एव्हर, जाऊ दे. लंगफिश आपण म्हणूया. काय? लंगफिश जो जिवंत राहतो, पाण्यात पण जिवंत राहतो, पाणी सगळं संपून गेलं तरी सुद्धा तो जिवंत राहू शकतो. कारण का? या लंगफिश कडे काय आहे? लंग्स आहेत. हो, लंग्स आहेत, म्हणून त्याचं नाव काय? लंगफिश. काय त्याच्याकडे? जनरली फिश कडे काय असतं? गिल्स असतं. बट या फिश कडे काय आहे? लंग्स आहे. सो दॅट आपण असं म्हणू शकतो की फिशेस पासनं अँफिबियन्स काय झालेले आहेत? इव्हॉल्ड झालेले आहेत. ओके. आणि यांच्या दोघांची कनेक्टिव्ह लिंक कोण आहे? लंग फिश. सो मला प्रश्न पडलाय की आय एम द कनेक्टिव्ह लिंक बिटवीन फिशेस अँड अँफिबियन्स. व्हॉट इज माय नेम? डकबिल प्लॅटिपस नाही ना? ओके, चला ठीक आहे. सो हा कनेक्टिव्ह लिंकचा तुम्हाला राईट अ शॉर्ट नोट ऑन म्हणून एक क्वेश्चन येतो. सो याच्यामध्ये पहिली काय लिहिणार तुम्ही? कनेक्टिव्ह लिंकची डेफिनेशन काय? सम प्लांट्स अँड एनिमल्स शोज सम मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर बाय विच दे कॅन रिलेट विथ द टू ग्रुप्स. याला काय म्हणणार आपण? कॉल्ड कनेक्टिव्ह लिंक्स. पेरिपॅटसचं एक्झाम्पल लिहायचं. पेरिपॅटस हॅव काय? segmented body, thin cuticle, parapodia like structure, and as well as similarly peripatus shows tracheal respiration and open circulatory system like arthropoda. आणि that's why आपण पेरिपॅटसला कनेक्टिव्ह लिंक म्हणणार. कोणामधली? ॲनिलिडा अँड आर्थ्रोपोडा. बघा, जर राईट अ शॉर्ट नोट आली कनेक्टिव्ह लिंकची तर पहिलं काय लिहायचंय तुम्हाला? डेफिनेशन. दुसरं लिहायचंय पेरिपॅटसचं एक्झाम्पल. पेरिपॅटस कोणामधली कनेक्टिव्ह लिंक आहे? का ताई? कारण तो ॲनिलिडा मधले पण गुण दाखवतो, आर्थ्रोपोडाचे पण गुण दाखवतो. ॲनिलिडाचे कोणते कॅरेक्टर आहेत? सेगमेंटेड बॉडी, थिन क्युटिकल, पॅरापोडिया लाईक स्ट्रक्चर लाईक ॲनिलिडा. अँड पेरिपॅटस शोज सम कॅरेक्टर दॅट इज नथिंग बट द ट्रॅकियल रेस्पिरेशन अँड ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम लाईक आर्थ्रोपोडास. That's why peripatus is the connective link between the annelida and arthropoda. त्याच्यानंतर तुम्ही तिसरा पॉइंट लिहिणार आहे तुम्ही डकबिल प्लॅटिपसचा. याच्यानंतर तुम्ही डकबिल प्लॅटिपस, हे बघा. सिमिलरली डकबिल प्लॅटिपस lays egg like reptiles and they have mammary glands as well as hairs on their body like mammals. That's why duckbill platypus is the connective link between reptiles and mammals. आणि चौथा मुद्दा तुम्ही लिहिणार लंगफिश परफॉर्म रेस्पिरेशन विथ लंग्स इरिस्पेक्टिव्ह ऑफ बिंग अ फिश. हे सगळे एक्झाम्पल्स आहेत. सो दॅट आपण काय म्हणू शकतो की मॅमल्स हॅव इव्हॉल्ड फ्रॉम द रेप्टाइल्स अँड एम्फिबियन्स फ्रॉम फिशेस. ओके, लिहू शकतो. झालं कनेक्टिव्ह लिंकचं शॉर्ट नोट. बघा केवढा मोठा क्वेश्चन आहे, इझिली पार्ट होईल आता. ओके, जायचं पुढे.
आणि आता लास्ट इव्होल्युशन कडे जातोय आपण, दॅट इज नथिंग बट द एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. ओके, द लास्ट टॉपिक ऑफ आवर एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. चॅप्टर नाही रे दादा, चॅप्टर बाकी अजून. हा 6वं. ओके, सगळ्यात पहिले काय बघितलं आपण, मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. पार्ट झाले पाहिजेत विथ स्पेलिंग. दुसरं एनाटॉमिकल एव्हिडन्सेस. तिसरं वेस्टिजियल ऑर्गन. चौथं पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्सेस. 5वं कनेक्टिव्ह लिंक. आणि आता लास्ट आहे दॅट इज नथिंग बट द एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. ओके, सो इथे एक पिक्चर दिलेलं आहे बघा, खूप सुंदर पिक्चर आहे, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे. ओके, इथे त्या बाळाच्या डिफरंट स्टेजेस दिलेल्या आहेत ग्रोथच्या. लुक एट हियर एव्हरीवन, लुक एट हियर ताई, लुक एट हियर. सो त्यांचं काय दिलेले आहेत इथे, डिफरंट स्टेजेस दिलेले आहेत जेव्हा ते गर्भाशयात आहेत, आईच्या पोटामध्ये, पोटात नाही गर्भाशयामध्ये. ओके, सो आता इथे मी काही नावं नाही वाचत अगोदर, पहिले आपण ही फर्स्ट स्टेज बघूया. आता या फर्स्ट स्टेज मध्ये जर तुम्ही बघितलं तर मला सांगा की याच्यामध्ये एम्ब्रिओ आपल्या माणसाचा एम्ब्रिओ कोणता आहे, खाली वाचायचं नाही, समजतंय? आता वाचलं तुम्ही. ओके, फर्स्ट ऑफ ऑल एम्ब्रिओ म्हणजे काय, एम्ब्रिओ म्हणजे काय, ठीक आहे, त्याला मराठीमध्ये म्हणतात भ्रूण. म्हणजे बाळाची गर्भाशयामधली अशी स्टेज की ज्या ठिकाणी त्याचे डिफरंट बॉडी ऑर्गन्स जनरेट व्हायला सुरुवात होते. कोणकोणते ऑर्गन्स? सर, डोळे तयार व्हायला सुरुवात होते, नाक, हाताची बोट, पाय तयार व्हायला, पायाची बोट तयार व्हायला जस्ट स्टार्ट होते. अशा स्टेजला काय म्हणतो आपण? एम्ब्रिओ म्हणतो. ओके, सो ह्या एम्ब्रिओनिक स्टेज कडे जर आपण बघितलं तर सगळ्यांचे एम्ब्रिओ मला कसे दिसतात रे? एक्झॅक्टली आयडेंटिकल दिसतात. उदाहरणार्थ बघा, फिशचा हा एम्ब्रिओ आहे, हा सॅलेमेंडर आहे, हा टॉर्टॉइज आहे, हा चिकन आहे, हा पिग आहे, काऊ, रॅबिट आणि हा शेवटी माणसाचा आहे. ओके, सो एम्ब्रिओनिक स्टेज कडे जर बघतोय आपण तर मला तर सगळ्यांचे एम्ब्रिओज इक्वली सिमिलर दिसत आहेत, एक्झॅक्टली सिमिलर दिसत आहेत. सो दॅट फ्रॉम मी असं म्हणू शकतो का की दे आर डिराइव्ड फ्रॉम द कॉमन एन्सेस्टर. एकाच पेशीपासून या सगळ्यांचं इव्होल्युशन हळूहळू होत गेलेलं आहे. आणि लॅटरली बघा, या एम्ब्रिओची जशी जशी डेव्हलपमेंट होत जाते नंतर त्यांचे शेप आणि साईज वेगवेगळ्या होत जातात. येस ऑर नो? का? कारण याच्यामध्ये असणारा डीएनए वेगळा आहे आणि याच्यामध्ये असणारा डीएनए वेगळा आहे. ज्याच्या बॉडीमध्ये जसा डीएनए असेल तशी त्याच्या बॉडी काय होत जाईल, हळूहळू शेप घेत जाईल. ओके, उदाहरणार्थ कसं ऋषिकेश, की एखाद्याने समजा झोपडीचं स्ट्रक्चर डेव्हलप केलंय तर त्याची झोपडीच तयार होणार. एखाद्याने बंगल्याचं इंजिनियर कडनं स्ट्रक्चर बनवून घेतलंय तर काय तयार होणार आहे? याला म्हणतात ब्लू प्रिंट. ज्याची जशी ब्लू प्रिंट असेल तसं घर तयार होईल. येस ऑर नो? मग याची जशी ब्लू प्रिंट आहे तसं याची बॉडी तयार झाली आणि ह्युमनची जशी ब्लू प्रिंट आहे तसं ह्युमनची बॉडी तयार झाली. करेक्ट. हा फरक कशामध्ये? डीएनए मध्ये. आणि डीएनए प्रत्येकाचे चेंज होत गेलेले आहेत, बदल घडत गेलेत. ह्यालाच तर आपण इव्होल्युशन म्हणतोय. आणि इट विल टेक हाऊ मेनी इयर्स? किती वर्ष लागले या गोष्टी घडायला? थाउजंड्स ऑफ इयर्स लागले. किती वर्ष लागले? हा पण इव्होल्युशनचा एक पुरावा आहे की नाही? याच्यावरनं म्हणू शकतो का की सगळे जे ऍनिमल्स आहेत या सगळ्यांचा बाप कोणीतरी एकच असला पाहिजे, एन्सेस्टर. आणि मग जो जसं ऍक्टिव्हिटी करत गेला, जसे त्याच्यामध्ये इव्होल्युशन घडत गेलं तसं तो काय होत गेला? डेव्हलप होत गेला. सो दीज आर 6 एव्हिडन्सेस आपण बघितलेले आहेत. सो बघा, कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट स्टेजेस ऑफ व्हेरियस वर्टिब्रेट्स गिवन इन द पिक्चर शोन that all the embryos show extreme similarity. बघा, हे जे सगळे चित्र दाखवलेत हे सगळे चित्र कोणाचे आहेत रे? व्हर्टिब्रेट्सचे, ज्यांना पाठीचा कणा आहे असे. ओके, सो या सगळ्यांचे जर आपण एम्ब्रियोज बघितले तर त्यांच्यामध्ये एक्स्ट्रीम सिमिलॅरिटी आपल्याला बघायला मिळते. कुठे? ड्युरिंग इनिशियल स्टेज, एम्ब्रियोनिक स्टेज मध्ये. अँड दोज सिमिलॅरिटीज डिक्रीज ग्रॅज्युअली. आणि मग हळूहळू जसं ते डेव्हलप होत जातात
तसं तसं त्यांच्यामधल्या सिमिलॅरिटीज कमी 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 होत जातात आणि मग वेगळं स्वरूप घेत जातं प्रत्येक बॉडी. ओके, सो याच्यावरनं या इनिशियल स्टेजवरनं आपण काय म्हणू शकतो की दे हॅव कॉमन ओरिजिन, म्हणजे दे आर डिराइव्ड फ्रॉम द कॉमन अँचेस्टर, किंवा एका सेम अँचेस्टर पासून हे सगळे काय झालेले आहेत, डेव्हलप झालेले आहेत असं आपल्याला म्हणता येईल. सो इन दिस वे आपण आपले 6 इव्हिडन्सेस या ठिकाणी फिनिश केलेले आहेत. पुन्हा एकदा आपण त्याला रिकॉल करूया. पहिला आहे मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस, म्हणजे काय की बाहेरून बघता बघता आपल्याला काय पुरावे दिसतात. दुसरं बघितलं आपण अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस, म्हणजे शरीराच्या आतमध्ये बघितलं तर काय दिसतंय. तिसरं बघितलं आपण वेस्टिजियल ऑर्गन्स, की जे डिजनरेट होत चाललेले आहेत, युजलेस असे ऑर्गन्स आपल्या बॉडीमधले ऑर्गॅनिझम्स मधले, त्याला आपण वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणतो. त्याचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. कॉकिक्स, विजडम टीथ, त्याच्यानंतर अपेंडिक्स, त्याच्यानंतर हेअर्स. ओके, अजून इयर पिना, हे काय त्याचे एक्झाम्पल्स आहेत, हे तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. चौथा पॉइंट आपण बघितला, दॅट इज नथिंग बट द पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्सेस. ओके, त्याच्यामध्ये कार्बन डेटिंग महत्वाची आहे, फॉसिलची डेफिनेशन महत्वाची आहे, आणि तो जो प्रश्न मी तुम्हाला सांगितला की आपण फॉसिलला एव्हिडन्स का म्हणतोय, इव्होल्युशनचं. ओके, त्याच्यानंतर पाचवा मुद्दा बघितला कनेक्टिव्ह लिंक. कनेक्टिव्ह लिंक मधले तर तीनही प्रश्न तुमचे खूप महत्वाचे आहेत. पहिला, राईट अ शॉर्ट नोट ऑन कनेक्टिव्ह लिंक. दुसरा मुद्दा की वाय डकबिल प्लॅटिपस इज नोन ॲज द कनेक्टिव्ह लिंक बिटवीन द ॲनिलिडा reptiles and mammals. त्याच्यानंतर पेरिपॅटस इज द कनेक्टिव्ह लिंक बिटवीन द ॲनिलिडा अँड आर्थ्रोपोडा. आणि सगळ्यात शेवटचा कोणता होता आपला, लंग फिश इज नोन ॲज द कनेक्टिव्ह लिंक बिटवीन द फिशेस अँड ॲम्फिबियन्स. ओके, हे चारही प्रश्न याचे खूप महत्वाचे आहेत. आणि हा शेवटचा होता तो एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस मध्ये जनरली काही प्रश्न विचारत नाहीत, फक्त हे चित्र येतं आणि विचारतात की हा कोणत्या प्रकारचा एव्हिडन्स आहे. ओके, सो कोणता आहे हा, एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. ओके, मग या ठिकाणी आपण आजचं आपलं लेक्चर आपण काय करूया, फिनिश करूया. ओके, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण आता राहिलेलं आहे काय, डार्विन्स थेअरी ऑफ इव्होल्युशन, आणि दुसरं राहिलेलं आहे ते म्हणजे लॅमार्किझम आणि ह्युमन इव्होल्युशन. ओके, ठीक आहे. चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू. हॅव अ ग्रेट डे.